पुढची बातमी बघूयात। परकीय गुंतवणुकीचा महाराष्ट्राकडे आता अभूतपूर्व असा ओघ वाढताना दिसतोय। चालू आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दुप्पट परकीय गुंतवणुकीची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षात सरासरी 1,20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होती आहे। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा अग्रेसर आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ही आकडेवारी सुद्धा मांडली आहे। वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यांमध्ये झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली। 6 महिन्यांमध्ये 1,13,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली आहे। एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये मोठी ही गुंतवणूक झाली आहे। 4 वर्षातली सरासरी बघता 1,19,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सध्या महाराष्ट्रामध्ये झालेली दिसते आहे। तर हा फक्त ट्रेलर आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एफडीआय गुंतवणुकीच्या आकडेवारीच्या संदर्भात दिली आहे। हा उच्चांक आता सुरुवात आहे। जसं जसं समोर जाईल सरकार, देवेंद्रचा कार्यकाळ पुढे जाईल, 100 डेज आपण जे म्हणतो आहे सरकारचे, तो कार्यकाळ जेव्हा संपेल 100 डेजचा, त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल। ही सुरुवात आहे, पिक्चर भी बाकी आहे, ट्रेलर आहे। और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल। त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महत्त्वाचं सरकार आमच्याकरता, महाराष्ट्राकरता दिलेले वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।